बातमी बीडची आहे. वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती बीडमध्ये घडली आहे. बीडच्या वैष्णवी लाटेची सासरच्या चाचाला कंटाळून आत्महत्या आहे. पण माझी मुलगी आत्महत्या करूच शकत नाही असं वैष्णवी लाटेच्या मातोश्रीचं म्हणणं आहे. अर्थात आईनं तसं वक्तव्य केलेलं आहे. आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी देखील वैष्णवीच्या आईकडून होतीये. पैशांकरता वारंवार तगादा लावत मारहाण केली जायची, शिवीगाळ केल्याचा देखील गंभीर आरोप होतोय. पतीसह सासू सासरे दीर यांच्यावर हा आरोप करण्यात आलाय. या प्रकरणी वैष्णवीच्या आईनं दिलेल्या तक्रारीवरून चौघांविरोधात गुन्हा दाखल आहे. शुक्रवारी संध्याकाळी आमचं आणि तिचं बोलणं झालं होतं. आम्ही तिच्या घरी गेलो होतो. 7:45 वाजता घरी गेलो होतो. तर त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की 20 लाख रुपये आणून द्या, नाहीतर आम्ही तिला मारून टाकू. ह्याच्या अगोदर आम्हाला धमकी आली, म्हणजे त्यांनी मागितले होते पैसे. तर आम्ही त्यांना 17 जानेवारीला 5 लाख रुपये माझ्या आईने मी नेऊन दिले ते स्वतः. पैसे आणून देऊ तर तुम्ही थोडे दिवस थांबा, आम्हाला वेळ द्या, काहीतरी 2-4 दिवस. ते म्हणजे वेळ नाही, तुम्ही पैसे आणायला पाहिजे होते, नाही तर मग उद्या सकाळपर्यंत बघा काय होतंय ते. तर आम्ही त्यांना वेळ मागितला आणि त्यांना समजिलं आणि निघालो होतं. तिला आणून आतून आत छळ करत होते, वारंवार पैशाची मागणी घालत होते. 17 जानेवारीला 5 लाखाची मागणी त्यांनी 16 जानेवारीला केली होती. 17 जानेवारीला मी लोकांचे पैसे घेऊन 17 जानेवारीला आम्ही दोघी मायलेकी पैसे घेऊन हजर झालो. जावयाच्या हातात ते मी ऑनलाईन टाकत होते. ते म्हणला ऑनलाईन जमणार नाहीत, तुम्हाला मला कॅश आणून द्या. सर मी कॅश घेऊन गेले, त्याच्या हातात कॅश दिले. आता माझे फक्त न्याय पाहिजे, मला बाकी काही नको. फक्त माझ्या लेकीला न्याय पाहिजे आणि त्या 4 आरोपीला कडीशी कडी सजा पाहिजे. माझ्या डोळ्यात एकच तुमच्या चॅनलवर दिसावा, एवढीच अपेक्षा आहे. या सगळ्याविषयी बोलण्याकरता वैष्णवीची आई गंगाबाई जामकर आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत. गंगाबाई, काय घडलं होतं त्या दिवशी नेमकं? त्या दिवशी मुलीला हाणमार केली होती. आम्ही आमच्या गावाकडून 2-4 व्यक्ती गेलो होतो. डबल आवाज ऐकायला. तर मग आम्ही त्यांची समजूत घातली. तर त्यांना समज बसली नाही. आम्ही म्हणलो मग आमची मुलगी 4-2 दिवस पाठवा. तर ते म्हणले पाठवायची नाही, तुम्ही आम्हाला 20 लाख रुपये द्यावं लागते ना उद्या सकाळपर्यंत. मग तुम्ही सांगा 20 लाख रुपये उद्या सकाळपर्यंत भेटतेत का? मला मालक नाहीत, मला मुलगा नाही. तरी माझे भाऊ होते बरोबर, माझे दीर होते बरोबर. ते म्हणले करू आपण त्यांच्या मागण्या पूर्ण, तुमचं वहिनी घर विकू आपण, आणि नाही घरात बरोबरी झाली तर आम्ही काही देऊ. त्यांना 4 दिवसाची मुदत मॅडम मागितली आम्ही, आणि म्हणलं 4 दिवसाच्या आत तुम्हाला आम्ही 20 लाख रुपये देतो. वारंवार ते मागण्याच करत होते. आणि मग आम्ही तसं म्हणून त्यांनी मुलगी पाठवली नाही, तरी आलो तर आम्ही 1 वाजता रात्री तिथून निघलो. आणि आम्ही 6ला घरी पोहोचू तर मागून त्यांचा 8:45ला आम्हाला फोन आला. मग त्यांना ते आम्ही निघलो की त्यांना कार्यक्रम फिक्स केला. त्यांना आम्ही मागणी पूर्ण करेपर्यंत त्यांना नाही दम निघला. मग आता इथून पुढचं तुम्ही बघायचं. आता 4 वैष्णवीला 4 दिवस झाले वैष्णवीला जाऊन. अजून आरोपी त्यांच्या आनंदातच फिरतेत, अजून ते आरोपी ताब्यात घेतले नाहीत. मग असे तुमचे कार्य तुम्ही काय करता सगळेजण? पोलीस प्रशासन काय करतंय? त्यांना पोलीस प्रशासनाला झोपा लागल्यात का? तुम्ही पोलिसांना याबद्दल विचारलं? काही चौकशी केली? काही चौकशी केली? विचारलं? केली ना चौकशी. काय म्हणतायत पोलीस? काय नुसता शोध सुरू आहे म्हणते. पण मग एवढे 4 दिवस का लागले? आता ते पोलीस प्रशासनाला माहिती. मुलगा, सासू सासरे सगळे फरार आहेत? फरार आहेत. गंगाबाई तुम्ही बोला. मॅडम अंतविधीला कुणी नव्हतं, अंतविधी शेजाऱ्यानं केली. अंतविधी दुसऱ्याच्या माणसानं केली, शेजारच्या. कशालाच हजर राहिले नाहीत ते. गंगाबाई, पण तुमचं असं म्हणणं आहे की वैष्णवी आत्महत्या करणारच नाही? करणारच नाही. मग आत्महत्या करणारच नाही. वारंवार ते तिला ब्लॅकमेल करून मजबूर करीत होते. त्यांनी तिचा स्वतः आत्महत्या त्यांनी केलाय तिचा.
त्यांनी तिला मारलंय असा तुमचा आरोप आहे. खून आहे मॅडम, खून आहे, हे खून, अपघात नाही, खून आहे. हम्म. हम्म. चार लोकांनी खून केलाय. किती वर्षांपूर्वी लग्न झालेलं वैष्णवीचं? वैष्णवीचं 7 मेला वर्ष व्हायचंय, वर्ष झालं नाही अजून. 10 महिने झाले फक्त. आणि 10 महिन्यात किती वेळा पैशांची मागणी केली गेली? वारंवार किती वेळा केली, पण एक वेळेस 5 लाख दिले होते. आणि लग्न जमल्यापासूनचे ऑनलाईन टाकलेल्या पैशाची स्टेटमेंट आहे मॅडम माझ्याकडे. लग्न जमल्यापासून जे ते वस्तूसाठी पैसे मागत होतं का, त्याची पूर्ण स्टेटमेंट माझ्याकडे. माझ्या भावानी, माझ्या पाहुण्या रावळ्यांनी पैसे टाकलेले सगळी स्टेटमेंट आम्ही तुम्हाला देऊ शकतो. पाहुण्या रावळ्यांचं टाकलेत, पण माझ्या शेजाऱ्यांनी त्यांना पैसे टाकले त्यांच्या मागणीचे. आणि शेवटी ते लग्न झाल्यावर त्याला वाटलं ऑनलाईन टाकल्यावर मी कायद्यात बसन म्हणून ते मला कॅश मागितले. मी त्याला 17 जानेवारीला 5 लाख रुपये कॅश आम्ही मायलेकीने नेऊन दिलेत. अच्छा. हा. तुम्ही कधी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला? वैष्णवीला मारलं त्या रात्रीला आम्ही 1 वाजता त्याच्यापाशी होतो. अगोदर तर वारंवार विनंती मी त्याला करत होते. अगदी. हा. अ, वारंवार त्याला हात जोडूनच म्हणत होते, फक्त माझी वैष्णवी चांगली सांभाळा. हम्म, हम्म. तर ते म्हणायचं मी दुसरं लग्न करणार आहे, मला वैष्णवी पसंत नाही. मग त्याला मॅडम पसंत नव्हती तर त्याने अगोदर लग्न का केलं? अच्छा. हे 13 मॅडम त्याने 13 जानेवारीला मी तिला ब्लॅकमेल केलं. हम्म, तर त्या 13 जानेवारीला बी त्याने तिला एक वेळेस फाशी दिली होती. हम्म. मग तिने मला 13 जानेवारीला फाशी दिली आणि ती जरा समज तिला असं नरडाला जाम झालं, जीव जायच्या टायमाला त्यानं सोडली आणि राखण बसला आणि व्हिडिओ काढून ठेवला. कुणी फाशी दिलेली होती? हा, 13 जानेवारीला दिलेली होती. कुणी दिलेली फाशी? त्या तिच्या नवऱ्यानं यशवंत लाटे नाव आहे त्याचं. अच्छा, यशवंत हा. लाटे. यशवंत लाटे. त्यानं वैष्णवीला फाशी देण्याचा प्रयत्न केला हो, 13 जानेवारीला. आणि त्याचा व्हिडिओ काढला. आणि त्यांनीच काढून ठेवला आपल्याला दाखवायला. हा सगळा प्रकार वैष्णवी तुम्हाला सतत सांगायची, बोलायची? तसं सांगायची मॅडम, पण आता मुलगी असल्यामुळं मी म्हणायची ना, जाऊ दे बाई, जात असतं निघून. हम्म, मुलगी नांदायची वडलेली असते आई वडिलाला. मॅडम तिला वडील नाही, तिला भाऊ नाही, मी एकटीच आहे तिला आई फक्त. कुणीच नाही तिला, चुलता मालता कुणीच नाही. हम्म. आणि मग त्याने ते आमचा कमजोरीचा फायदा घेऊन त्यानं सारखं टोचर करत मग ते 13 जानेवारीला फाशी दिलेली. मी विचारलं, बाई काय म्हणते ते, असं का करतेत? हम्म. तर ती म्हणली, आई 5 लाख मागतेत. मग मी त्याला स्वतः फोन विचारलं, म्हणलं खरं काय आहे? हम्म. म्हणला द्यावं लागते जर मुलगी तुम्हाला जिवंत पाहिजे असेल तर. हम्म. मग हे आईची येडी माया असती. अगदी. गंगाबाई, हा. आपल्यासोबत रुपाली ठोंबरे पाटील, पुण्याच्या रुपाली ठोंबरे पाटील राष्ट्रवादी काँग्रेसच्या फोनवरून जोडल्या गेल्या आहेत. त्याही ऐकतायत तुमची आपबीती नेमकी काय आहे. तुम्हाला विनंती करते गंगाबाई, तुम्ही अशाच आमच्यासोबत जोडल्या राहा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.